वरोरा तालुक्यातील भटाळ या गावात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी शेतकऱ्यांसोबत जलसमाधी घेत अनोखे आंदोलन केले। यावेळी शेगाव येथील पोलीस ठाणेदार जाधव व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते। भटाळ या गावातील मामा तलावाची दुरुस्ती करण्यात यावी। या तलावासाठी आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहे, पण प्रशासनाने आमच्या या तलावाबाबतच्या शेतकऱ्याच्या ज्या समस्या होत्या त्या कुठल्याही प्रकारच्या जाणून घेतल्या नाही। त्यामुळे आम्ही या 10 ते 12 दिवसा अगोदर पुन्हा एक प्रशासनाला सर्व संबंधित विभागाला निवेदन दिलेलं आहे, पण त्यांना आम्हाला कुठलाच पत्रव्यवहार केलेला नाही। या तलावामध्ये हे तलाव कधीचा इंग्रज काळी नाही की भोसले काळी नाही हेच कुणाला माहीत नाही, आणि या तलावाची दुर्दशा आम्ही आज प्रशासनाला पूर्ण दाखवलेली आहे। या तलावामध्ये कमीत कमी 300 हेक्टर धानारी शेती असून धानारी शेती आहे, हळद आहे, आणि या तलावात जे शेतकरी इरिगेशन आहे ते पूर्ण अल्पभूधारक शेतकरी आहे। आणि जर या तलावाची जर दुर्दशा अशी असेल आणि शेतकऱ्यांना त्या तलावापासून जर कुठल्याच प्रकारचा फायदा होत नसेल तर मग आम्ही जीवन जगून काय फायदा, या हेतूने आम्ही आज जलसमाधी आंदोलन घेतलं आहे। या तलावाचा मुख्य विषय आहे अतिक्रमण। जे तलावाचं बांधकाम केलेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि ज्यानुसार पाहिजे होतं त्या पद्धतीनुसार झालेलं नाही। तसंच या तलावाचा मुख्य कालवा 3 किलोमीटर असून या तलावाचा कालवा जो आहे तो वारंवार वेगवेगळ्या ठिकाणून फुटतात, ज्यामुळे मुख्य कालव्याला लागून असलेल्या शेतकऱ्यांची शेती पूर्ण पडीत आहे, त्याचा पण नुकसान भरपाई याने दिलेली नाही। अशा विविध समस्या घेऊन आज आम्ही जलसमाधी आंदोलन करत आहोत।